उंट दादा, त्या नदीच्या पलीकडे शेतात पहा तरी, तिथे किती छान काकड्या आल्या आहेत. आज आपण तिकडे जाऊया का? कोल्ह्याने आतुरतेनं विचारलं. उंट म्हणाला, हो जाऊया की. उंटानं कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसवलं. दोघं नदी ओलांडून काकडीच्या शेतात घुसले आणि आनंदाने काकड्या खाऊ लागले. काकड्या फारच चविष्ट होत्या. कोल्ह्याचं पोट तर लहानच होतं. 2-4 काकड्या खाल्ल्यावर त्याचं पोट भरलं. पोट भरल्यावर तो आनंदानं इकडे तिकडे उड्या मारत फिरू लागला. उंट आपला काकड्या खाण्यातच रमला होता. उंट दादा, तुझं अजून खाऊन का झालं नाही? कोल्हा त्याला सारखा सारखा विचारू लागला. उंटानं उत्तर दिलं, माझं पोट मोठं आहे ना, अजून अर्ध देखील भरलं नाही. थोडा गप्प बस आणि मला जरा आरामात खाऊ दे बघू. पण कोल्ह्याला कुठला धीर निघायला. पोट भरलं की मला गप्प बसता येतच नाही, असं म्हणून कोल्हा आकाशाकडे तोंड करून हु हु असा आवाज काढायला लागला. कोल्ह्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातले लोक काठ्या घेऊन धावतच आले. ते पाहून कोल्हा पळत सुटला आणि नदीकिनारी जाऊन थांबला. बिचारा उंट, त्याला काही पळता आलं नाही आणि तो गावकऱ्यांच्या हातात सापडला. गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप दिला. मग उंट बिचारा रडत खळत नदीकिनारी पोहोचला. कोल्ह्यानं वाईट वाटल्याचं नाटक करत म्हटलं, अरे रे रे, किती मारलं रे तुला, मला बघूनच किती वाईट वाटतंय. उंट म्हणाला, बरं ते जाऊ दे रे, आता लवकर माझ्या पाठीवर बस, आपण इथून निघूनच जाऊया. दोघे नदीच्या मध्यावर येऊन पोहोचले. अचानक उंट थांबला आणि आपली कंबर हलवत डावीकडे उजवीकडे डोलू लागला. कोल्ह्यानं घाबरून विचारलं, अरे दादा, असा का डोलतोयस? अशाने मी नदीत पडेन ना? उंट म्हणाला, पोटभर जेवण झालं की अशी नदीत डोलायची मला सवयच आहे, मी तरी काय करू? असं म्हणून उंट नदीत आणखीच जोरात डोलू लागला. बिचारा कोल्हा आता मात्र नदीत पडला. तर मग मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.